इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर हल्ला करून ज्या युद्धाची सुरुवात केलेली होती त्या युद्धाचा आवाका आता वाढत चाललेला आहे. इराणनं पहिल्या दिवसापासूनच अमेरिकेला मदत करणाऱ्या सगळ्या मध्य पूर्वेतल्या इतर राष्ट्रांच्यावर, इराणच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व राष्ट्रांच्यावर हल्ले करून युद्धाला वेगळ्या वळण दिलेलं होतं. नवीन फ्रंट्स ओपन केलेले होते. म्हणजे UAE, कतार, इराक, सौदी अरेबिया, बहरीन या सगळ्या देशांच्यावरती इराणनं हल्ले केले होते. त्यानंतर या युद्धात आणखी काही फ्रंट्स ओपन झालेले आहेत. त्यामध्ये हिजबुल्लानं देखील आता इस्रायलवर हल्ला करायला सुरुवात केलेली होती आणि त्यांनी इस्रायल विरुद्ध युद्ध पुकारलेलं होतं. आता हिजबुल्ला हा कुठला देश नाहीये, तर तो एक दहशतवादी गट आहे लेबनॉन मधला. आता तो मग गट कुठला आहे, त्याच्याविरुद्ध इस्रायलनं काय पर्याय केला आणि कशा पद्धतीनं त्यांचं जे काही युद्ध होतं ते काही तासातच मोडून काढलं, ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघूया. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या की या संपूर्ण युद्धामध्ये कुठल्याही मुस्लिम राष्ट्रानं इराणला मदत केलेली नाही किंवा इराणला साधा पाठिंबा देखील दिलेला नाही. मुस्लिम उम्माची गोष्टी किंवा बाता हे सगळे राष्ट्र अनेक वेळा करत असतात. मुस्लिम नाटोच्या देखील बाता करत असतात, पण प्रत्यक्षात कुणीही मदतीला येत नाही. ही रियालिटी आहे. आता या हिजबुल्ला संघटनेबद्दल बघण्याआधी लक्षात घ्यायला पाहिजे की हिजबुल्ला ही संघटना आहे तरी कुठं. लेबनॉन नावाचा एक देश आहे, तो इस्रायलच्या उत्तरेला तुम्हाला नकाशामध्ये दिसत असेल. या लेबनॉन या देशामध्ये हिजबुल्ला ही संघटना आहे. या लेबनॉनची खासियत म्हणजे या देशामध्ये जवळजवळ 50% शिया मुस्लिम आणि सुन्नी मुस्लिम आहेत. त्यामुळं या देशामध्ये दोन्ही गटांचं चांगलं वजन आहे. आता या देशातल्या उत्तर भागात राहतात सुन्नी, तर दक्षिण भागात राहतात शिया. त्यामुळे दक्षिण भागात जिथं शिया मुस्लिम राहतात तिथं हिजबुल्ला नावाची ही संघटना अतिशय पॉवरफुल आहे आणि या संघटनेकडे स्वतःची शस्त्रास्त्र आहेत. ते अनेक वर्षांपासून इस्रायल विरुद्ध लढत आहेत. आता इराणचं एक वैशिष्ट्य आहे की इराण हा एक शिया कंट्री आहे, म्हणजे शिया देश आहे. त्यामुळं इराण जिथं जिथं जगभरामध्ये शिया गट असतील त्या गटांना मदत करत असतो. तसं या हिजबुल्ला गटाला देखील इराण मदत करत असतो. तसं येमेनमध्ये असलेल्या हुती बंडखोरांना देखील इराण मदत करत असतो. त्यामुळे या हिजबुल्लांना आतापर्यंत इराणनं मदत केली होती आणि आता इराण बरोबर हे युद्ध चालू झालेलं आहे बघताना मग हिजबुल्लानं ठरवलं की आपण देखील इस्रायलवर दुसऱ्या बाजूनं वार करायला सुरुवात करायची आणि त्याप्रमाणे मग हिजबुल्ला या गटानं काल डिक्लेअर केलं की आम्ही सुद्धा इस्रायलच्या विरुद्ध या युद्धामध्ये उतरतोय. काल रात्री हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचे लीडर असणाऱ्या नईम कासिम यांनी ही घोषणा केली की हिजबुल्ला ही संघटना इस्रायल विरुद्ध युद्धामध्ये उतरत आहे आणि त्यांनी लगेचच काही तासांच्या आतच इस्रायलवर हल्ले करायला देखील सुरुवात केली. त्यांनी रॉकेट लॉन्चर्स, काही ड्रोन अटॅक इस्रायलवर करायचा प्रयत्न केला. अर्थात इस्रायलच्या आयर्न डोमनं हे सगळे पाडलेले असतील, पण तरी देखील इस्रायल लगेच अलर्ट झाला आणि इस्रायलनं याला प्रतिहल्ला करून उत्तर द्यायला सुरुवात केली. हिजबुल्लाचा एक बेस कॅम्प असलेल्या म्हणजे या दहशतवादी संघटनेचे सगळ्यात महत्त्वाचं सेंटर आहे दाहिये नावाचं जे गाव आहे. ही बैरूत ही लेबनॉनची जी राजधानी आहे तिच्या दक्षिणेला असणारं हे दाहिये नावाचं गाव आहे. या गावामध्ये या संघटनेचा बेस कॅम्प आहे. त्याच्यावरती इस्रायलनं आज पहाटे हल्ले केले. या हल्ल्यामध्ये 31 लोकांचा मृत्यू झालाय आणि त्याचबरोबर 150 लोक जखमी झालेले आहेत. या हल्ल्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे काल रात्री ज्या हिजबुल्लाच्या नेत्यांनी घोषणा केल्या की आम्ही खामेनी यांच्या हत्येचा बदला घेऊ, त्यांच्या रक्ताचा हिशेब चुकता करू, याचबरोबर ते असंही म्हणाले होते की आम्ही इस्रायलला त्यांच्या देशामध्ये हल्ले करून ठोकू, पण ह्यातलं ते काहीही करू शकत नाही. उलट त्यांच्या पार्लमेंटचे जे प्रमुख होते ते मोहम्मद राड यांचा इस्रायलनं या सकाळी केलेल्या एअर स्ट्राईक्समध्ये मृत्यू झालेला आहे. म्हणजे इस्रायलवर हल्ला करण्याच्या बाता केल्या, पण प्रत्यक्ष काही तास देखील ते जिवंत राहू शकले नाहीत. इतकी इस्रायलची मिलिटरी, इतकी इस्रायलची मोसाद ही संघटना तत्पर आहे आणि इतकी चोख आहे की ती सहजपणे अत्यंत प्रिसिजन अटॅक्स करू शकते आणि प्रिसिजन माहिती देखील मिळवू शकते. आता सध्या तरी हिजबुल्लाकडून इस्रायलवर होणारे हे हल्ले थांबलेले आहेत, पण तरी देखील इथे एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचे आहे, ती म्हणजे हिजबुल्ला आणि लेबनॉन मधलं सरकार यांच्यामध्ये आता संघर्ष निर्माण झालाय. कारण लेबनॉन सरकारनं इस्रायलला विरोध केलेला नाही किंवा इराणला पाठिंबा दिलेला नाही, तर या हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेने ही गोष्ट केली होती. त्यामुळे त्यांच्यामध्ये आता संघर्षाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या हिजबुल्लानं या अगोदर देखील इस्रायलवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. अनेक वेळा दहशतवादी घटना घडवून आणण्याचा प्रयत्न देखील ती संघटना नेहमी करत असते. पण 2024 मध्ये या दोघांच्या मध्ये सीज फायर झालेला होता. त्यानंतर आता पहिल्यांदाच या सीज फायरचं उल्लंघन हिजबुल्लानं केलं आणि इस्रायलनं त्यांचे दात घशात घातले असं आपण म्हणू शकतो. आता सध्या या फ्रंटवरती शांतता असली तरी ही शांतता कायम टिकून राहील असं सांगता येत नाही. त्यात इस्रायलचे डिफेन्स मिनिस्टर असणाऱ्या इस्रायल कट्स यांनी आता असं सांगितलंय की या
हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचे जे प्रमुख आहेत नईम कासिम यांना देखील आता आम्ही मार्क केलंय आणि पुढच्या काही दिवसात त्यांची देखील आम्ही बरोबर हत्या करू असं इस्रायल कट्स यांनी सांगितलंय. त्यामुळं या युद्धाच्या निमित्तानं का होईना हिजबुल्लाच्या आणखी एका कमांडरचा काटा काढला जाईल. या अगोदरचे नसरल्ला नावाचे जे कमांडर होते त्यांची हत्या देखील इस्रायलनंच केली होती. आता पुढच्या प्रमुखाला देखील त्यांनी मार्क केलेला आहे. इस्रायलचे हल्ले आणि इस्रायलच्या हल्ल्याची पद्धत ही कधीही कुणाच्या लक्षात देखील येणार नाही. इतकी प्रिसिजन आणि इतकी चोख आणि इतकी फास्ट असते की समोरच्या माणसाला हालचाल करायची देखील संधी मिळत नाही. तशी ती मोहम्मद राड यांना देखील मिळाली नाही. त्यामुळं या हल्ल्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? इस्रायल डिफेन्स फोर्सेस आहेत त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.